स्ट्राईक केला फलंदाज चिंट्या मात्रे. पहिल्या मॅच मध्ये 25 धावेची विस्फोटक खेळी गेली होती. अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्यात. तोच नितीन मात्रे उर्फ चिंट्या येतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि मागच्या मॅच मध्ये 13 धावा नक्कीच डिफेंड देखील केल्या आहेत आपल्या संघासाठी. परंतु आता महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे सुरुवात करेल गावदेवी वसार संघ. स्ट्राईक केला फलंदाज नितीन. विपुल सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू मागे हुक केलाय. फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. नितीन मात्रेच्या बॅटमधून आघात झालाय. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. डीजे नितीन मात्रेच्या बॅटमधनं सफल झाले होते आणि घोडक्याचा वापर केला आणि हा चौकार एकवटलाय. खातं खुलं होतं टीम गावदेवी वसार या संघाचा. आणि नितीन मात्रेचा पुढचा बॉल विपुल. पुन्हा एकदा ट्रेडमार्क स्ट्रोक नितीन मात्रेच्या बॅटमध्ये येतोय. हा बिगीट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौकार त्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ही ओळख आहे नितीन मात्रेची. नेहमीच अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असताना आगळ्या वेगळ्या स्टाईलने तो फटकेबाजी करत असतो. सफल होऊन पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हा षटकार एकवटला. धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. डीजे मास्टर शेवटचा सामना असेल त्यामुळे आपण रेडी राहा जरा. पुढचा चेंडू या षटकातील. स्क्वेअर लेगला नक्कीच खेळाडू तैनात केला गेला. मॅच बॉल देखील येतो आणि तो स्वीकारला जाईल. पॉवर प्लेचं षटक सध्या तरी सुरू आहे. दोन खेळाडू 30 घेऱ्याच्या बाहेर वाईडी स्लोंगन आणि स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतो. 30 घेऱ्याच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट असेल, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफला खेळाडू. विपुलचा हा बॉल थांबवून खेळतायत. वेट केलं होतं बॉलचा. हवेमध्ये चेंडूची गती कमी होती. ऑन साइडला खेळतायत. शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. कमबॅक करायचा प्रयत्न करतो विपुल आपल्या षटकामध्ये. धावसंख्या थांबली ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. या स्पर्धेमध्ये अनेक सारे पारितोषिक असतील. त्यातूनच आकर्षण मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक देखील दिली जाईल. भालराम शेठ कांबरी साहेबांच्या माध्यमातून ती बाईक सुपूर्द करण्यात आली आहे. इनफील्डच्या वरून खेळलेत. आपिश खेळतायत. आपिश अँड पनिश आणि फटका चांगला होता परंतु तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. 2च धावा असतील पंच कारण की एक्झॅक्ट अडवलाय बॉलला. अप्रतिम क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. हिमांशू होते आणि हिमांशूनं हवेमध्ये फ्लाय होत या ठिकाणी चेंडूला आतमध्ये पाठवलाय आणि 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. ग्रास पाहायला मिळते नक्कीच या मैदानावरती आणि त्यामुळे चेंडू थोडेसे या ठिकाणी स्लो देखील जात आहेत बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा सफल झालेत. फटका चांगला आहे. मिस्टर 360 नितीन मात्रे चिंट्याच्या बॅटमध्ये होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. अप्रतिम ही फटकेबाजी होती आणि धावसंख्या पोहोचेल ती धावफलकावरती. एकूण स्कोर आपण पाहतायत 16 धावा धावफलकावरती. योगराज बुटेरे सर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय बॉल आणि पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. नितीन मात्रे ऑन फायर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वसार संघाची धावसंख्या पोहोचली बिनगडी बाद 20 धावा धावफलकावरती. ही खासियत आहे नितीन मात्रेची. कमी चेंडू मध्ये नेहमीच जास्त धावा बनवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे आणि तोच नितीन आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम फटकेबाजी फास्ट खेळायचं हेंद्रपाडा टीम. आपल्याला देखील सूचना असेल आयोजकांच्या तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय.
पॉवर प्ले कंप्लीट झालं. महागडा ठरतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विपुल, परंतु आता पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर गोलंदाज येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. प्रथमेश येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. धावा रोख्यावर लागतील या षटकामध्ये. 20 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवेल प्रथम बॅटिंग करत असताना काय टार्गेट उभं करेल गावदेवी वसार संघ, कारण की सुरुवात चांगली झाली. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला आहे नितीन म्हात्रेच्या जोरावरती. स्वप्नवत सुरुवात केली आहे टीम गावदेवी वसार संघानं. सूरज दुधकर ऑन स्ट्राईक. लांब लचक षटकारांसाठी जाणला जाणारा खेळाडू, ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच आपल्या टीमसाठी पार पाडली आहे. पहिला बॉल षटकातील. स्विच हिट पुन्हा एकदा. यावेळेस फलंदाज असतील सूरज दुधकर. पहिल्या चेंडूला पाठवलाय रिव्हर्सच्या माध्यमातून स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. 24 धावा धावफलकावरती. येस, नितीन म्हात्रे आणि सूरज दुधकर एक दोन खेळाडू जर सोडले तर संपूर्ण संघ हा नवीन संघ आहे. संपूर्ण खेळाडू नवीन आहेत. जुना संघ गावदेवी वसार संघ नाहीये या स्पर्धेमध्ये, परंतु काय कामगिरी करते. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. सर्वच खेळाडू हे आक्रमक शैलीचे आहेत गावदेवी वसार संघाचे, परंतु विसरून चालणार नाहीये तेवढा ताकदवर संघ हेंद्रपडा टीम त्यांना फाईट करतोय. रिव्हर्स वन्स अगेन. यावेळेस पाहावं लागेल पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही पाहतो. आणि यस, चौकार नाही तर हा षटकार असेल. क्या बात आहे, अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तोच चित्र पाहायला मिळतोय. चौकार आणि त्यानंतर षटकार. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. स्विच हिट खेळतात, रिव्हर्स अटेंड करतात आणि प्रॉपरली टायमिंग देखील पाहायला मिळतोय या फटक्यांवरती. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस होता, परंतु बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न करतात. नाराज होता स्वतःवरती थोडेसे सूरज दुधकर, कारण की त्यांना देखील माहिती हा चेंडू जर बॅटवरती आला असता तर कदाचित मोठा फटका मिळू शकला असता. चांगली धावसंख्या बनवू शकली असती, परंतु कनेक्शन जास्त चांगलं जुळलं नाहीये. 31 31 धावा धावफलकावरती. बॉल झाले षटकातील 3 धावा खर्च होतात 11. प्रथमेश देखील या षटकामध्ये फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करतायत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू हिमांशु असतील, वाईडी स्ट्रॉंग ऑन मध्ये खेळाडू, मिड विकेटला खेळाडू आणि स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू असेल. 4 खेळाडू हे ऑन साइड मध्ये पाहायला मिळत आहेत. एका हातामध्ये खेळताय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्र शांती मुवमेंटला अडवला चेंडूला. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. टोटल स्कोरबोर्ड वरती 33 धावा धावफलकावरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश आपल्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. अनेक सारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक 50,000 रुपयाने इलेक्ट्रिक बाईक. समोर खेळतात, लॉंग ऑन मध्ये खेळतात, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न हिमांशु येथील. चांगला थ्रो, 1 धाव ते मिळेल. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरुवात थोडीशी महागडी झाली, परंतु आता शेवट थोडस या ठिकाणी गोड करतायत, कारण की सिंगल डबल आता येत आहेत या चेंडूंवरती. येस, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 स्टार यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा बॉल प्रथमेश, राईट आर्म राऊंड द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस्टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता, परंतु खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॅकअप साठी खेळाडू होतील तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी वसार संघ पोहोचला बिनगडी बाद 36 या आकड्यावरती. पाणी घेऊन जायचं प्लीज, पाणी घेऊन जा. आपण ट्रीटमेंट साजन आपण पाणी घेऊन जा.
चला खेळाडू तिथे देखील पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे, घेऊन जायचं आपण. यस, नितीन मात्रे या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळायला येणार नव्हते, परंतु आयोजकांचा आग्रह होता की नक्कीच तुम्ही आज या स्पर्धेमध्ये नक्कीच सामने जिंकाल. आमचे ऋतिक भोईर यांच्या विनंतीला मान देऊन नक्कीच हा संघ उतरलाय आणि काय खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक हिमांशू येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. स्विच हिट, क्या बात आहे, आठवण करून दिली आहे केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. आतिषबाजी होते, धावसंख्या पोहोचेल 40 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि साजन देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आहेत 12th मॅचच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असे. पहिल्या सामन्यामध्ये बालबाल बचावल्या गावदी वसार संघ, मॅजिकल षटक होत. साजन अप्रतिम गोलंदाज आहेत आणि नितीन मात्रे यांचे शिष्य देखील आहेत. पुढचा बॉल षटकातील, राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल, यावेळेस चांगला चेंडू आपडण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस फार वेगानं टप्पा पडला होता आणि भीट होत आहेत नितीन मात्रे. सिंगल या ठिकाणी मिळेल. चांगलं कमबॅक करतायत आपल्या षटकामध्ये. पुढच्या बॉलवरती गोलंदाज हिमांशू, धावसंख्या 41, 41 धावा फलकावरती. संध्याकाळचं हे सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस देखील होतील का, हा देखील एक येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये प्रश्न असेल. परंतु हेंद्रेपणा टीम मध्ये देखील बॅटिंग ऑर्डर पाहिली तर भरपूर मोठी आहे. थोडस परिवर्तन करतायत, वेळ घेत आहेत हेंद्रेपणा टीम. गोलंदाज हिमांशू. पुढचा बॉल षटकातील, सूरज दूधकर स्ट्राईक. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत, बॉडीवरती चेंडू ब्रश झालाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट केली आहे. मिड स्पीड झाली आहे, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. जसा वेळ मिळाला जसं पाहिलं आणि तशी दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायचा इशारा. धावसंख्या 43, 43 धावा फलकावरती. या षटकातील बॉल झालेत. ऋतिक आम्हाला माहिती देतील. 3 बॉलचा खेळ झालाय, धावा खर्च होत्या 7 आतापर्यंत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येस, पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आपण पाहिल्या आणि ह्या षटकामध्ये 3 बॉल आणि 7 धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल राऊंड द विकेट हिमांशू. फटका चांगला, फ्लॅट स्ट्रोक, परंतु हवेमध्ये खेळाडू उपस्थित. सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि फेकील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 34चा प्रयत्न आणि क्या बात आहे, 34 धाव देखील पूर्ण केली जाईल. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, चेंडूची फेका फेकी पाहायला मिळते. झेल पकडली असती तर विकेट देखील असती आणि एकही धाव नसती, परंतु झेल ड्रॉप झाली आणि आता फेकाफेकी झाली आणि 4 धावा मिळत आहेत, जिथे मात्र 1 ते 2 धावा होत्या. धावसंख्या होती एकूण 47, 47 फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक, 47 धावा फलकावरती. राऊंड द विकेट.
मागे खेळता फटका चांगला आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू फाईनली एक सीमारेखा बाहेर आणि 50 कंप्लीट होतीये 51 51 धाव फलकावरती. क्या बात आहे. प्रथम बॅटिंग करत असताना सूरज दुधकर आणि नितीन म्हात्रे या दोन खेळाडूंमध्ये ही चांगली पार्टनरशिप. नॉट आउट आपण बघा दोन्ही हे खेळाडू एक विकेट न गमावता 51 धावा बनवल्यात गावदेवी वसार संघानं. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. शेवटचा बॉल राऊंड द विकेट लॉफ्टेड इट एक्साइटिंग पॉवर वेल फिनिश. आणि नक्कीच हा षटकार येतो सूरज दुधकरच्या बॅटमधून धावसंख्या 57 धाव फलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावेचं भलं मोठं लक्ष उभं केलंय हेंद्रेपाडा या संघासमोर. आणि ज्ञानेश्वर म्हात्रे देखील खुश झालेत. चर्चा आमची सुरू होती आणि थोडस काम बाकी राहिले. 57 धाव फलकावरती 58च लक्ष असेल टीम हेंद्रेपाडा संघासमोर. चला वसार संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज. नितीन म्हात्रे आपण झालं लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे कारण की बॅटिंग करायची हेंद्रेपाडा टीमला. लक्ष भरपूर मोठे परंतु विसरून चालणार नाहीये. हेंद्रेपाडा संघ देखील बल्लाढ्य संघ आहे त्यांच्यामध्ये देखील आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत. मी अगोदर सांगितलं होतं अनेक साऱ्या संघांना ते देखील पराभवाचे धक्के दिलेत. क्षमता गुणवत्ता भरपूर असणारे खेळाडू आहेत या संघामध्ये परंतु आता सामना कशा प्रकारे राहील. लहान मुलांना विनंती करतो प्लीज आपण बाहेर जा. लहान मुलं का मैदानाच्या आतमध्ये येतात. लगेच सामने सुरू आहेत. आणि वसार संघ नक्की 2 धावांची पेनल्टी असेल कारण की 2 सामन्यामध्ये देखील लागली होती. ती ड्रेस कोड कंप्लीट नाहीये आणि ती जेव्हा मात्र पहिले षटक कंप्लीट होईल ती ऍड केली जाईल हेंद्रेपाडा टीमच्या स्कोर कार्ड मध्ये. स्क्रीन समोरून सर्व लहान मुलांनी बाजूला यायचंय. आयोजकांची सर्व या ठिकाणी ती लहान कमिटी आहे आणि फार आगाऊ दिसत आहेत. बाहेर घ्यायचेत. इकडे आल्यानंतर एकेकाला फटके बसतील या देखील सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. उगवते तारे उगवते सितारे हे तारे आणि सितारे नाही आहेत. जिग्नेश भोपी ऋषभ जमदरे प्रज्वल भोपी भार्गव भोपी सोहम भोपी वेदांत भोईर जय भोईर आणि प्रतीक भगत ही सर्व ती टीम आहे उर्फ डांगरू. चला टार्गेट या ठिकाणी असेल 58चा आणि सलामीची जोडी हिमांशु आणि प्रथमेश येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक जलद गती गोलंदाज सूरज दुधकर येत आहेत. टार्गेट मोठं आहे त्या अनुषंगाने सुरुवात देखील मोठी करावी लागेल. ज्या प्रकारे सुरुवात केली होती गावदी वसार संघानं नितीन म्हात्रेनं पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या त्याच प्रकारची सुरुवात करावी लागेल त्यांच्या आगेस खेळत असताना. टीट फॉर टॅट दशात तसे उत्तर द्यावे लागेल पहिल्या षटकामध्ये. चला फास्ट खेळायचं आहे. सूरज स्ट्राईकला फलंदाज हिमांशु ऑन स्ट्राईक. सर्वात घातकी खेळाडू हिमांशु ऑन स्ट्राईक कारण की नक्कीच लांब लचक षटकार त्याच्या बॅटमध्ये नेहमीच आम्ही पाहिलेत. क्षमता भरपूर आहे
परंतु तेवढा चांगला गोलंदाज देखील सूरज दूधकर असेल. बॅटल चांगले, मॅच इज ऑन, गेम ऑन. हो, पहिला चेंडू वाईडर करण्याचा प्रयास करतोय, शॉर्ट कव्हरचा खेळाडू जज करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळेल, खातं गोल हिमांशूचा आणि टीम महेंद्रपाडा या संघाचं. एक धाव फलकावरती. स्ट्राईक मात्र रोटी होती आणि स्ट्रायकरवरती आता प्रथमेश येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर आतमधून बाहेर गेलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतो सूरजच्या माध्यमातून. गती भरपूर होती या चेंडूमध्ये आणि बीट करतायत फलंदाज प्रथमेशला. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता, फटका चांगला आहे. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझल्टला खेळाडू प्रयत्न करतात, कपिल असतील आणि हे चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम मोमेंटला 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. टार्गेट मोठं आहे परंतु या ठिकाणी सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते. प्रयत्न सुरू आहेत मोठ्या फटक्यांचे प्रथमेशच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित नितीन म्हात्रे असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जजमेंट आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 4 वरती पोहोचते. येस, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि अवघ्या 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय या षटकामध्ये गोलंदाज सूरज दूधकर. पुढचा बॉल या षटकातील. एज लागते, पाठीमागे जातो चेंडू. गली क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. धावसंख्या 5 वरती पोहोचेल. 5 चेंडू 5 धावा. शेवट डॉट असेल, धाव घेतली नाहीये. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी होतीये. सूरज इम्प्रेस करतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल गोलात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास. सत्तिक यॉर्कर होता, ऑन साइडला ढकललाय. अलाउन द कार्पेट. नितीन असतील पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सिंगल या ठिकाणी असेल आणि ओव्हरचं होते समापन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या हेंद्रपाडा टीमची थोडासा बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतोय. फक्त 5 धावा धाव फलकावरती. सफल ओव्हरची समाप्ती. धावा असतील कारण की 2 धावेची पेनल्टी मी ऍड करतोय. भारा चेंडू जिंकण्यासाठी 51 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. सामना कठीण झाला हेंद्रपाडा टीम साठी कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी झाली नाहीये. सिंगल डबल आपण पाहिले. प्रथमेश आणि हिमांशूच्या बॅटमधून बाळू येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्ले कंप्लीट. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू. वाईड लॉंग ऑन, त्याचबरोबर काऊ कॉर्नर, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग आणि ऑफसाइड मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू. पहिला चेंडू सुरेख समोर खेळलेत. स्वतःच्या गोलंदाजीमध्ये फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत या ठिकाणी सिंगल मिळेल. धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती. 50 धावेची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. बाळू गोलंदाजी मार्ग वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड द विकेट. चांगला चेंडू, क्या बात आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ होतोय चेंडू, टर्न होतोय. फलंदाज पाहतच राहिले. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतात गोलंदाज बाळू आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक. 50 धावेची गरज. अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे. पुन्हा एकदा पडल्यानंतर टेक ऑफ झालाय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. गिरीश म्हात्रेची आठवण करून दिली आहे गोलंदाज बालूने. अजून एक चांगला चेंडू. लावडाबीर करतायत परंतु या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत आणि कदाचित रनआउटची विकेट मिळते. पहिला धक्का टीम हेंद्रेपाडा संघाला आणि सामना एकतर्फी झालाय कारण की आता बॉल झाले त्या षटकातील एकूण 4
8 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावेची गरज. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती असेल. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी होती. बाळू इम्प्रेस करतोय या दुसऱ्या षटकामध्ये. गणेश आलेत नवीन फलंदाज. अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे. मागे खेळतात, फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित असतील. एक धाव पूर्ण होतीये. नाही करा धाव घेतली का नाही पंच? एक घेतली आहे. फक्त 9 धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. रितेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामना एकतर्फी झालाय आणि सामना झुकलाय टीम गावदेवी वसार संघाच्या बाजूला. धनुष वियांश 11 गावदेवी वसार संघ नितीन म्हात्रे यांच्या सुपुत्राच्या नावानं सध्या तरी, आणि संपूर्ण नक्कीच गावदेवी वसार गावाच्या नावानं हा संघ खेळतोय. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता. फलंदाज जवळ जवळ बाद झाला होता. झेल ड्रॉप झालीय. नितीन म्हात्रेकडनं फार कमी चुका पाहायला मिळतात, परंतु ही झेल त्यांच्यासाठी महत्वपूर्ण होती, कारण की मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये थोडेसे पाहायला मिळत आहेत. शेवटचा सामना होता या स्पर्धेतील, परंतु शेवटचा सामना थोडासा एकतर्फी होतोय. असं वाटलं होतं या सामन्यामध्ये टफ पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी हा सामना झुकवला आपल्या बाजूला टीम गावदेवी वसार संघानं, आणि पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी येते. लॉफ्टेड हिट फटका चांगला आहे, परंतु या फटक्यांना आता काही महत्व नाहीये, कारण की या फटक्यांना आता उशीर झाला, वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. षटकार. चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. या सामन्यामध्ये मजा नाहीये, कारण की सुरुवातीला जर मोठे फटके आले असते तर मजा आली असती. अजून एक चांगला फटका. स्क्रीनच्या डोक्यावरनं सीमारेखा बाहेर हिमांशूच्या बॅटमध्ये हा षटकार होते. धावसंख्या धाव फलकावरती 23 धाव आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 35 धावेची गरज आहे. बॉल द्यायचा आहे. येतोय मॅच बॉल येतोय. बॉल शिल्लक येत 3 आणि 35 ची गरज आहे. लो फुट मिस टायमिंग होतोय आणि एक धाव इथे फक्त मिळेल. चला, अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. स्कोरर सांगतात 2, एक चेंडू असेल का? ओके, सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय टीम गावदेवी वसार संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम गावदेवी वसार संघ, नितीन म्हात्रे अँड कंपनी, ज्ञानेश्वर म्हात्रे, अभिनंदन असेल. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं असं म्हटलं देखील वावगड नाहीये, कारण की खऱ्या अर्थानं गंमत मध्येच ही एंट्री केली होती, आणि असं म्हटलं तर मोठमोठे गार केले गंमत मध्ये, कारण की एक मजेशीर सामना खेळण्यासाठी आले होते सर्वजण. ऍक्च्युली नक्कीच आपण पाहिलं तर जुना संघ नव्हता, नवा संघ आहे. आणि खऱ्या अर्थानं आमची चर्चा झाली होती नितीन, की जर
टॉप 5 मध्ये पोहोचलं तर कसं काय होईल आणि अखेर काय संघ पोहोचलाय टॉप 5 मध्ये संपूर्ण खेळाडू असतात मॅन ऑफ द मॅच